पहा प्रॉब्लेम. शो दॅट फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे बा, असे क्लिक इम्पॉर्टंट आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग वर्ड दिसताच तुम्ही म्हणणार एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. बरोबर. मग हे फंक्शन आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आता काढावं लागणार आहे. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? 3x स्क्वेअर प्लस 10x इजंट इट. प्लस 7 फक्त 10 सॉरी फक्त 10. आता आता हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे हे सांगा. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑन ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय का? क्वाड्रॅटिक आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. कंटिन्युअस डिफरन्शिएबिलिटी नाही चालली इथं. इथं आपण म्हणणार की समजा तुम्ही या इक्वेशनकडे व्यवस्थित पाहिलं तर 3 पॉझिटिव्ह आहे. 3 कसं आहे? पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर एक्सची निगेटिव्ह व्हॅल्यू टाका, पॉझिटिव्ह टाका किंवा जगभरातल्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज टाका, कॉम्प्लेक्स नाही रिअल व्हॅल्यूज टाका, तर हे नेहमी पॉझिटिव्ह येईल. 10 पण ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. बरोबर. आणि हा 0 येण्याचा काही संबंधच नाही कारण एक्सची सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू एक्स स्क्वेअरची 0. अरे एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. स्क्वेअर फंक्शन ह्याची रेंज काय राहते? 0 टू इन्फिनिटी. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती? 0. म्हणजे ह्याची मिनिमम व्हॅल्यू असेल 0 एक्स स्क्वेअरची, तर आपल्या फंक्शन एफ ऑफ एक्सची मिनिमम व्हॅल्यू 10 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड. बरोबर. म्हणजे ह्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती? 10. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय म्हणायचं माहिती का? हे जे एक्सप्रेशन लिहिलंय एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 10 हे कधी 0 असूच शकत नाही. हे असणार तर फक्त पॉझिटिव्ह असणार. इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. हेन्स द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. झालं? समजलं मग? ओके. असं अप्लाय करायचं. हा. तर हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार. आता नेक्स्ट हा क्वेश्चन. हे बघा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. हे जे प्रॉब्लेम घेतोय ना याने आपली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी वाढतीये. ठीक आहे. असे प्रॉब्लेम हे बोर्डला विचारतात, कॉम्पिटेटिव्हला नाही. पण हे इम्पॉर्टंट काय? कारण याच्याशिवाय आपल्याला कळणारच नाही कन्सेप्ट कशी अप्लाय करायची. बरोबर. आता एवढं पाहिलं बोरिंग वाटलं ना, आता कळतंय का वापरायचंय. ओके. आता एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे क्युबिक पॉलिनॉमियल इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. हे टेस्ट करा. काय करा? टेस्ट करा. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग? इन्क्रीजिंग म्हणलं की काय लक्षात ठेवायचं? एफ ऑफ एक्स नाही रे बाळा. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. डिक्रीजिंग म्हटलं तर एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0. समजतंय? मग आता काय करणार तुम्ही? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? 3x स्क्वेअर प्लस 12x प्लस 12. क्वाड्रॅटिक आहे काय? 3 ला कॉमन घेऊ शकतो का? तर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 हे क्वाड्रॅटिक. फॅक्टर्स पाडायचे 2 आणि 2 म्हणजे 3 इंटू एक्स प्लस 2 एक्स एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 2 म्हणजे एक्स प्लस 2 चा होल स्क्वेअर आहे का रे हा? येस. एक्स प्लस 2 चा होल स्क्वेअर आहे हा. कळतंय का? मग मला सांगा एक्स ची व्हॅल्यू ज्यावेळी आपण -2 टाकू त्यावेळी आपलं हे जे एफ डॅश ऑफ एक्स आहे हे काय येईल? 0 होतंय म्हणजे एक्सच्या रिअल व्हॅल्यूजवर. इथं काय सांगितलं? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. एक्सच्या रिअल व्हॅल्यूजवर आपलं हे फंक्शन 0 होणार आहे ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू आपण -2 टाकू. आणि अदरवाईज हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे कारण 3 पॉझिटिव्ह आहे. कळतंय का? 3 नेहमी पॉझिटिव्ह आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि हा कुठलाही निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या त्या नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह और 0 पण असू शकतो हा. बरोबर. म्हणून हे जे फंक्शन आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 अँड सिन्स एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. मागच्या क्वेश्चन मध्ये स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आता इथं
इन्क्रीजिंग. ठीक आहे, ओके, बस झालं. ऑलवेज पॉझिटिव्ह. नेक्स्ट, आता मोनोटॉनिकली, हा ह्याच्यामध्ये मजा आहे. आता मोनोटॉनिकली म्हणजे काय? स्ट्रिक्टली वेव्हिकर मेथड येते ना सगळ्यांना. वेव्हिकर मेथड. हम्म, काय काय रिवाइज करावं लागेल? इथं कळेल ना लगेच. काय असं म्हणणार का वेव्हिकर वापरून लगेच एक्स ची व्हॅल्यू टू वाय ची व्हॅल्यू? इथं मला पण वापरायच लागणार आहे ना. आता पहा, find the values of x for which function f of x is equals to x cube plus 12x square plus 36x plus 6 is monotonically increasing and monotonically decreasing. Let us solve first. म्हणजे कन्सिडर करायचंय की हे फंक्शन मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे. मग एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज साठी हे फंक्शन मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे आणि एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज साठी हे फंक्शन मोनोटॉनिकली डिक्रीजिंग आहे. बरोबर, म्हणजे पहिला सॉल्व्ह करूयात आता. अरे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग मोनोटॉनिकली डिक्रीजिंग यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, पण त्याच्यावरून काय कळेल आपल्याला? हा, मग कोणत्या पॉइंट आपल्याला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन नाही, टर्निंग पॉइंट आणि क्रिटिकल पॉइंट मिळेल. टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट आपल्याला मिळतील. बरोबर ना? म्हणजे तुम्ही काय कराल, आधी आधी तर पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन जाऊ द्या, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, त्याला झिरोशी इक्वेट करावं लागेल. बरोबर ना? म्हणजे आपल्याला क्रिटिकल पॉइंट्स मिळतील. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो जर केलं तर हे एफ डॅश ऑफ एक्स काय येईल आपलं? 3x स्क्वेअर प्लस 24x प्लस 36 इज इक्वल्स टू 0. 3 कॉमन काढा तर हे काय बनेल? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 इज इक्वल्स टू 0. 3 डिव्हिजनला जाईल, ह्या क्वाड्रॅटिकचं काय करा? फॅक्टरायझेशन करा. काय येईल? 4 अँड अरे 4 नाही, 6 आणि 2. 6 आणि 2. बरोबर, म्हणजे 3 इंटू एक्स मायनस 6 एक्स प्लस 6 एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0. 0च्या डिनॉमिनेटरला गेला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल? एकतर -6 और एक्स ची व्हॅल्यू -2. तर हे मॅक्सिमम मिनिमा साठी करतात. आता मोनोटोनिसिटी म्हणजे स्ट्रिक्टली, आणि इथं पण स्ट्रिक्टली. मग स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी आपल्याला काय करावं लागेल बघा. तुम्हाला हे आठवतंय, जर फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे तर आपण ए कन्सिडर करत होतो, ए प्लस एच कन्सिडर करत होतो, ए मायनस एच कन्सिडर करत होतो, आणि आपण असं म्हणत होतो एफ ऑफ ए हे एफ ऑफ ए मायनस एच आणि एफ ऑफ ए प्लस एचच्या मध्ये लाय करतोय. बरं ठीक आहे, असं पण जाऊ शकतो. आणि दुसरा वे काय? दुसरा वे आपण असं म्हणू शकतो की एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. म्हणजे हे जे आपण एफ डॅश ऑफ एक्स काढलं ना आता आपण, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली हे काढायचं होतं एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय आलं? 3. अरे त्याला झिरोशी इक्वेट केलं आपण क्रिटिकल पॉइंट साठी किंवा टर्निंग पॉइंट साठी, पण ते जे काढलं आपण ते या क्वेश्चनचा पार्ट नाही, म्हणजे तो. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दाखवायचं म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय आलाय? 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12. पण त्याला आपण अजून मॉडिफिकेशन करून कसं लिहू शकतो? 3 इंटू एक्स प्लस 6 इंटू एक्स प्लस 2. बरोबर, फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. आता हे पहा, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, for strictly increasing function we know this condition, f dash of x is strictly greater than 0. This is fact. बरोबर. But what is our f dash of x? 3 into x plus 6 into x plus 2 is strictly greater than 0. 3 कॅन्सल होईल, मग याला वेव्हिकर मेथडने सॉल्व्ह करायचं. बरोबर, क्रिटिकल पॉइंट्स काढा. म्हणून मी क्रिटिकल पॉइंट्स काढले होते. मग क्रिटिकल पॉइंट्स -2 आणि -6. बरोबर का? आता काय करा, क्रिटिकल पॉइंट्सला नंबर लाईनवर मार्क करा.
व्यवस्थित लेफ्ट हँड साईडला -6 येईल, प्लस मायनस प्लस असं कधी करू शकतो आपण ज्यावेळी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असेल त्यावेळी, बरोबर. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह होता. आता आपल्याला पार्ट कोणता पाहिजे? पॉझिटिव्ह पार्ट पाहिजे ना. हा, आणि आपण इथं स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी वापरलेली म्हणजे ह्या पॉइंटला आपण काय करणार? कन्सिडर करणार नाही. मग इथून इथपर्यंत पॉझिटिव्ह रिजन आहे, इथून इथपर्यंत पॉझिटिव्ह रिजन आहे. म्हणजे फॉर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन कॅन वी से दॅट एक्स बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू -6 युनियन -2 टू इन्फिनिटी. कळलं? दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच अवर फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. झालं, संपला क्वेश्चन. कळतंय का? आता इकडं पहा, फॉर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, फॉर strictly decreasing function f dash of x is strictly less than 0. बरोबर. म्हणजे काय? म्हणजे 3 into x plus 6 into x minus 2 x plus 2 is less than 0. बरोबर. कळतंय ना सगळ्यांना? वेव्ही कर्व मेथड पण येते. ही काय? वेव्ही कर्व मेथड, WCM. आता इथं पहा, 3 कॅन्सल झालं म्हणजे 0च्या डिनॉमिनेटरला गेला, बरोबर. आता पहा, मार्क द क्रिटिकल पॉइंट्स ऑन द नंबर लाईन. -6 -2 प्लस मायनस प्लस. वी वॉन्ट निगेटिव्ह. इनइक्वॅलिटी कशी सांगते आपल्याला? ते एक्सप्रेशन जे आहे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन हे निगेटिव्ह असलं पाहिजे. स्ट्रिक्टली निगेटिव्ह मीन्स एंड पॉइंट शाल बी excluded and we want the region where our quadratic is negative. So can we say that for strictly decreasing function monotonically decreasing function x belongs to -6 to -2. आता आन्सर पाहिजे का तुम्हाला? आता हे पहा, इथून सुरुवात झाली, केस 1 केस 2 आणि एवढं आपण कसं केलंय पहा. आन्सर बरोबर आहे का? मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग इन दिस झोन. monotonically decreasing in this zone. झाला क्वेश्चन सॉल्व. असे क्वेश्चन सॉल्व करायचे आपल्याला. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन मॅक्सिमा मिनिमाचा सॉल्व करू. हा क्वेश्चन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट दोन्हीने आपण सॉल्व करू. फाइंड द लोकल मॅक्सिमा अँड लोकल मिनिमा. फाइंड लोकल मॅक्सिमा अँड लोकल मिनिमा ऑफ द गिवन फंक्शन. बरोबर. फाइंड द लोकल मॅक्सिमा और लोकल मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स. आता लोकल मॅक्सिमा और लोकल मिनिमा काढायचं आपल्याला. मग ते कुठं मिळतो आपल्याला लोकल मॅक्सिमा लोकल मिनिमा? क्रिटिकल पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट्सवर. म्हणजे एफ डॅश ऑफ सी 0 असला पाहिजे. आपण त्याच्यासाठी काय करणार? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने आपण सॉल्व्ह करू हा क्वेश्चन. कोणत्या टेस्ट? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, FDS FDT, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग आपल्याला काय करावं लागेल? एफ डॅश ऑफ एक्स काढावं लागेल. काय मिळेल? 3x² - 3. त्याला 0शी इक्वेट करावं लागेल. मग त्याच्यावरून आपल्याला मिळेल 3x² - 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे x² इज इक्वल्स टू 1. 3 ला कॉमन घेतलं तिथे टाकलं x² चा 1 तिकडे. एवढं कळतंय? म्हणजे x इज इक्वल्स टू +-1. म्हणजे आपले क्रिटिकल पॉइंट्स कोणते आहेत? म्हणजेच काय, आपला सी जो आहे तो +or-1 आहे. आपल्याला सी चा डेल्टा नेबरहूड कन्सिडर कर, एच नेबरहूड. आता पहा, आपल्याला लोकल मिनिमा आहे की लोकल मॅक्सिमा आहे हे चेक करायचे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आपण पहिला पॉइंट कन्सिडर करू. सी चे 2 व्हॅल्यूज आलेत ना आपल्याकडे. म्हणजे हे 2 काय आहेत? आपले टर्निंग पॉइंट्स आहेत किंवा
स्टेशनरी पॉइंट्स आहे. या पॉइंटवर आपलं फंक्शन एकतर मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन करू शकतं किंवा मिनिमम व्हॅल्यू अटेन करू शकतं. मग आपण काय करूया, सी इज इक्वल्स टू +1 कन्सिडर करू. पहिल्या केसमध्ये, केस 1 मध्ये काय करू, सी इज इक्वल्स टू +1, बरोबर, म्हणजे 1. मग आपण काय म्हणतो, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0, बरोबर, काहीच हरकत नाही. म्हणजे या पॉइंटवर 1 वर एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू 0, म्हणजे असं म्हणायला पाहिजे होतं. पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली याने, एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू 0 आहे, बरोबर ना. आता दुसरी कंडिशन आपण चेक करूया की एफ डॅश ऑफ 1 मायनस एच, एफ डॅश ऑफ सी मायनस एच, एफ डॅश ऑफ सी प्लस एच चेक करतो ना आपण, ते काढू. पण एफ डॅश ऑफ एक्सचं इक्वेशन काय आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन काय आहे पहा. अरे 3x² किंवा त्याला आपण म्हणू 3 इंटू x² मायनस 1, कळतंय का. एफ डॅश ऑफ एक्स 3x² मायनस 3 किंवा 3 इंटू x² मायनस 1, म्हणजे एफ डॅश ऑफ 1 मायनस एच आपल्याला काढायचा आहे. म्हणजे त्या एक्सच्या जागी आपण काय टाकणार आहे, 1 मायनस एच, म्हणजे 3 इंटू 1 मायनस एच, 1 मायनस एचचा स्क्वेअर मायनस 1. ह्याला जर पुढे सॉल्व्ह केलं आपण तर 3 इंटू 1 प्लस h² मायनस 2h, बरोबर का, आणि मायनसचा 1. मग हा प्लसचा 1, -1 + 1 कॅन्सल, म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं, 3 इंटू h² मायनस 2h. h इज स्मॉल ना, h इज स्मॉल, बरोबर का. ओके. आता यांच्या दोघांमधून जर h ला कॉमन घेतलं तर आता हे असं बनेल, h इज स्मॉल अँड h इज पॉझिटिव्ह. h ला कॉमन घेतलं तर h-2 असं बनेल, बरोबर का. आता जर याला व्यवस्थितपणे पाहिलं ना, आपण काय म्हणलं, h कसा आहे आपला, पॉझिटिव्ह आहे, आणि h कसा आहे, व्हेरी स्मॉल आहे. कसा आहे, व्हेरी स्मॉल. मग तुम्ही सांगा, हे हा जो येईल हा पॉझिटिव्ह येईल, h पॉझिटिव्ह आहे, 3 इंटू h पॉझिटिव्ह येईल, पण 1 पेक्षा छोटा, h इज व्हेरी स्मॉल, त्याच्यामधून मायनस काय होतोय, 2 होतोय, म्हणजे हा कसा येईल, निगेटिव्ह येईल. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, आन्सर काय येईल, निगेटिव्ह येईल. म्हणजे इथं आपण काय कन्क्लूड करू शकतो, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच कसा येतोय, निगेटिव्ह येतोय. कळतंय सगळ्यांना. आता एफ डॅश ऑफ 1 प्लस एच काढू, काय काढू आपण, एफ डॅश ऑफ सी प्लस एच काढतो ना आपण, तर एफ डॅश ऑफ 1 प्लस एच काढू, ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट चालू. तर एफ डॅश ऑफ 1 प्लस एच जर काढला तर काय येईल, 3 इंटू x² एक्सच्या जागी x, 1 प्लस एचचा स्क्वेअर मायनस 1, म्हणजे हे काय येईल, 3 इंटू 1 प्लस h² प्लस 2h मायनस 1, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल. आणि आता हे काय बनेल, 3 इंटू h इंटू h प्लस 2. h इज पॉझिटिव्ह, h इज व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणजे हे काय बनेल, हे बनेल पॉझिटिव्ह, आणि हे पण बनेल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. तर आपण काय म्हणणार, हेन्स एफ डॅश ऑफ 1 प्लस एच इज ग्रेटर दॅन 0. मग असा पॉइंट की जिथे एफ डॅश ऑफ 1, सिन्स एफ डॅश ऑफ 1 कसा आहे, 0, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच कसा आहे, निगेटिव्ह, आणि एफ डॅश ऑफ 1 प्लस एच कसा आहे, पॉझिटिव्ह. आठवा मग तो, तिथं मिनिमा असेल की मॅक्सिमा असेल, चेक करा, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, म्हणजे एफ ऑफ एक्स हॅज मिनिमा ऍट एक्स इज इक्वल्स टू 1. सी म्हणजेच एक्स, ठीक आहे. कळतंय का मग तुम्हाला, एक्स इज इक्वल्स टू 1 वर आपलं फंक्शन कसं असेल, मिनिमम व्हॅल्यू अटेन करत असेल. आपण लोकल मिनिमा काढला, हा कसा आहे, लोकल. कळतंय. मग पहिला पार्ट सॉल्व का, सी इज इक्वल्स टू 1 साठी आपण पाहिलं, पण सीच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या होत्या, म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या होत्या. सी फक्त तुम्हाला समजावं म्हणून सांगितले, कारण आपण कसं पाहिलं इथून मागं,
सीच्या टर्म मध्ये पाहिले ना. मॅक्सिमा कधी मिळतो? एफ डॅश ऑफ सी 0, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज ग्रेटर दॅन 0, एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज लेस दॅन 0. आणि हे मिनिमासाठी म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एच आपला कसा आला? निगेटिव्ह आला. बरोबर. एफ डॅश ऑफ सी प्लस एच कसा आला? पॉझिटिव्ह आला. म्हणजे त्या फंक्शनने मिनिमा अटेन केलाय. बरोबर ना. आता सीच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आपण सी इज इक्वल्स टू 1 साठी पाहिलं. आता सी इज इक्वल्स टू -1 साठी पाहू. सी इज इक्वल्स टू -1. आपल्याला काय करावं लागेल? या सी इज इक्वल्स टू -1 वर आपल्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं आहे? 0 आहे. ऑलरेडी माहिती ना आपल्याला. असं मी का म्हणतोय? कारण इथं आपण या डेरिव्हेटिव्हला 0 करूनच आपल्याला ह्या सीच्या व्हॅल्यूज मिळाल्यात ना, प्लस आणि -1. कळतंय? म्हणजे एफ डॅश ऑफ सी कसा आहे? 0 आहे. बरोबर. आता ह्या -1 साठी आपण -1 प्लस एच -1 मायनस एच काढणार. बरोबर ना. सी प्लस एच सी मायनस एच. तर आपलं फंक्शन मिनिमा होतंय की मॅक्सिमा होतंय आपल्याला चेक करायचं आहे. हे पहा आता. एफ डॅश ऑफ सी प्लस एच म्हणजे -1 सी मायनस एच -1 मायनस एच वर आपल्याला फंक्शनच्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काढायची. कळतंय का? फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन काय? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3x² - 3 किंवा 3 इंटू x² - 1. हे कळतंय का? मग आता एफ डॅश ऑफ -1 मायनस एच काढायचंय तर मी काय म्हणणार? इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकली तर 3 इंटू -1 मायनस एच चा स्क्वेअर मायनस चा 1. कळतंय? ह्याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला माहित असलं पाहिजे a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू -a मायनस बी द होल स्क्वेअर. बरोबर. मग आता हे काय बनेल? 1 प्लस एच स्क्वेअर प्लस 2h मायनस 1. हे आणि हे कॅन्सल होईल. बरोबर आहे ना. +1 -1 कॅन्सल. आणि एच कसा आहे? एच इज व्हेरी स्मॉल अँड एच इज पॉझिटिव्ह. बरोबर ना. h is very small, h is positive, and hence we are saying this is equals to 3 into h plus 2. This is positive, this is also positive. Hence we can say f dash of -1 minus h is positive. बरोबर. आता second. He'll first condition, he'll second, and he'll third condition. F dash of -1 plus h. बरोबर. -1 plus h म्हणजे h -1. व्हॅल्यू टाका तुमच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर 3 इंटू -1 प्लस h चा स्क्वेअर -1 असं येईल. बरोबर. आता काय करणार तुम्ही? हा, a मायनस बी द होल स्क्वेअर म्हणजे याला असं आपण h -1 द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला वापरणार. म्हणजे हे काय बनेल? h स्क्वेअर प्लस 1 मायनस 2h मायनस 1. आता +1 -1 कॅन्सल होईल. बरोबर. आणि h ला जर कॉमन घेतलं तर हे काय बनेल? 3 इंटू h मायनस 2. हे नेहमी पॉझिटिव्ह असेल बिकॉज h इज पॉझिटिव्ह. आणि h इज व्हेरी स्मॉल मधून जर -2 केलाय तर हा काय येईल? निगेटिव्ह येईल. म्हणजे आपण इथून काय म्हणू शकतो? f dash of -1 plus h is less than 0. मग अशा कंडिशनला since f dash of -1 is equals to 0, f dash of -1 minus h is greater than 0, and f dash of -1 plus h is less than 0. तर अशा वेळेस आपल्या फंक्शनने x is equals to -1 वर मिनिमा अटेन केला असेल की मॅक्सिमा? पहा, मॅक्सिमाला कंडिशन काय असते? लेफ्ट नेबरहुडला डेरिव्हेटिव्ह कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. राईट नेबरहुडला डेरिव्हेटिव्ह कसं आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे फंक्शनने काय अटेन केलेलं असेल? हेन्स वी आर सेइंग हेन्स f of x अटेन्स मॅक्सिमा ऍट x इज इक्वल्स टू -1. आणि जर तुम्हाला उद्या कोणी मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे, मिनिमम व्हॅल्यू काय आहे हे विचारलं तर -1 त्या फंक्शनच्या इक्वेशन मध्ये टाकून जी काही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि +1
त्या फंक्शनच्या इक्वेशन मध्ये टाकून जी काही फंक्शनची व्हॅल्यू मिळेल ती त्या तुमच्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही आता काय करा, तुमच्या फंक्शनचं इक्वेशन काय होतं, एक्स क्यूब मायनस 3x, एक्स क्यूब मायनस 3x. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती एक्स इज इक्वल्स टू -1 वर फंक्शनने काय अटेंड केलाय, मॅक्सिमा अटेंड केलाय. म्हणून तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल तुम्हाला या पॉइंटवर. आणि या फंक्शन मध्ये जर एक्स इज इक्वल्स टू 1 टाकला तर तुम्हाला काय मिळेल, मिनिमम व्हॅल्यू किंवा मिनिमा. आणि तो कसा आहे, लोकल आहे. कसा आहे, लोकल, किंवा तुम्ही म्हणू शकता रिलेटिव्ह मिनिमा और रिलेटिव्ह मॅक्सिमा. मिनिमम व्हॅल्यू. मग एफ ऑफ -1 काय येईल, -1 चा क्यूब -3 इंटू -1 म्हणजे -1 प्लस 3 दॅट इज 2. 2 इज द मिनिमम व्हॅल्यू. ओके. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू इज एफ ऑफ 1. हा, मॅक्सिमम व्हॅल्यू, सॉरी. एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू 1 क्यूब -3 इंटू 1 म्हणजे 1 - 3 दॅट इज -2. म्हणजे लोकल मिनिमा and local maxima. Local maxima is 2 and local minima is -2. कळतंय का, सिंपल आहे का, सिंपल आहे का अवघड आहे, काय थोडं अवघड आहे, काय अवघड नाही. घरी जाऊन व्यवस्थित रिवाइज करा. हे पहा, एवढं काय कळलं असतं तुम्हाला, हे काय चाललंय काय, असं आहे पहा पुस्तक. तेच आहे, मी जे सांगितलं तेच आहे, फक्त मी निम्म बोलतोय आणि निम्म लिहितोय. ठीक आहे. मॅक्सिमा ऑफ एफ ऑफ एक्स इज 2, मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स इज -. कळतंय. आता हाच क्वेश्चन सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने सॉल्व्ह करायचा का, हाच जो क्वेश्चन होता हा आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने सॉल्व्ह करू. पहा किती सिंपल आहे. एफ ऑफ एक्स काय, एक्स क्यूब मायनस 3x असा होता एफ ऑफ एक्स, बरोबर ना. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो आपण एफ डॅश ऑफ एक्स. का, कारण क्रिटिकल पॉइंट काढायचे असतात, स्टेशनरी पॉइंट काढायचे असतात. 3x स्क्वेअर -3 इक्वेटिंग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0. वी आर गेटिंग 3x स्क्वेअर -3 इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू +-1. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यावर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढत असतो, एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग आता एफ डबल डॅश काय, 6x, बरोबर. आता तुम्ही काय करता माहितीये, ऍट एक्स इज इक्वल्स टू 1 आणि ऍट मायनस ऍट एक्स इज इक्वल्स टू -1. एक्स इज इक्वल्स टू 1, एफ डबल डॅश ऑफ 1 काय येतोय, 6 इंटू 1, 6 इंटू 1, बरोबर. म्हणजे कसा येतोय, पॉझिटिव्ह येतोय. पॉझिटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्स हॅज ग्रेटर दॅन 0 म्हणजे एफ ऑफ एक्स हॅज मिनिमा ना. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्स हॅज मिनिमा ऍट एक्स इज इक्वल्स टू 1. आणि इथे जर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं एफ डबल डॅश ऑफ -1 तर 6 इंटू -1 इज -6 विच इज निगेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्स हॅज मॅक्सिमा ऍट एक्स इज इक्वल्स टू -1. आणि मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू विचारली तर हेन्स मिनिमा इज मिनिमम व्हॅल्यू विचारली तर एफ ऑफ 1 टाका. एफ ऑफ 1 काय येईल, 1 क्यूब -3 इंटू 1 म्हणजे -2, बरोबर. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली तर मॅक्सिमम एफ ऑफ -1 दॅट इज -1 क्यूब -3 इंटू -1 दॅट इज 2. कळतंय का. सेकंड डेरिव्हेटिव्ह तर एक पेज मध्ये सॉल्व्ह झाला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने किती टाइम लागला पहा. सी प्लस एच, सी मायनस एच, कसं अप्लाय करायचं कळते ना आता. द नेक्स्ट, फाइंड द लोकल अपोजिट नाही. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून आपण काहीच म्हणू शकत नाही मिनिमम का मॅक्सिमम. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला आपल्याला सी मायनस एच, सी प्लस एच चेक करावा लागतो. एफ डॅश ऑफ सी मायनस एच, एफ डॅश ऑफ सी प्लस एच. कळतंय? ठीक आहे. शॉर्ट ट्रिक सांगितली ना सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग नाही ना, नाही शॉर्ट ट्रिक अरे त्याच्यात नाही तर डायरेक्ट ऑप्शन क्वेश्चन पाहिल्यावर एवढे शब्द असतील तर याचा ऑप्शन काय आला, असं आहे का काही? असं नाही रे, प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट नसतो. अजून एक सॉल्व्ह करू, मग वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम येतात. वर्ड प्रॉब्लेमला तर अजून एक लेक्चर लागू शकतं आय थिंक. वर्ड प्रॉब्लेम काय झालं? एक्सरसाइज मधले वर्ड प्रॉब्लेम घेऊ का? अरे तू म्हणशील तिथले घेऊ. हा काय 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 अरे तुमचं काय चाललंय मला काय कळालं. वर्ड प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घेऊ आपण. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला तुम्ही काय करायचंय पुढच्या वेळी येताना डिफरन्शिएशनचे सगळे एक्झरसाइजेस मिसलेनियस सहित एवढं करून या, आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे एक्झरसाइजेस हे वर्ड प्रॉब्लेम सोडून बाकी सगळं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत झालं पाहिजे. ठीक आहे. अरे पा फाइंड द लोकल मिनिमम, लोकल मॅक्सिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने जाऊ ना आपण. एकदम सिंपल. एफ डॅश ऑफ एक्स काढा. काय येईल? 3x² मायनस 6x मायनस 24. अरे झालाय का असा प्रॉब्लेम? मला तर नाही. 3 इंटू x² मायनस 2x मायनस 8 रे 8. आता पहा फॅक्टर्स पाडता येतात का? काय येईल? 6 आणि पण 6 ला कशाने मल्टिप्लाय करशील? -4 + 2 बरोबर. म्हणजे हे इक्वेशन आता कसं दिसेल? 3 इंटू x मायनस 4 x प्लस 2. मग तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 करायचंय. आता काय करायचंय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 टू गेट स्टेशनरी पॉइंट और टर्निंग पॉइंट्स. म्हणजे तुम्ही काय करणार? 3 इंटू x मायनस 4 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू 0. हा 3 निघून जाईल. निघून जाईल म्हणजे असंच नाही जात, 0च्या डिनॉमिनेटरला जातो. ठीक आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला मिळेल x इज इक्वल टू 4 अँड x इज इक्वल टू -2. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढायचं, कारण आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू काढायचं. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा? एफ डबल डॅश ऑफ एक्स 6x मायनस 6. बरोबर. 6x मायनस 6 म्हणजे तुमचं एफ डबल डॅश ऑफ एक्स काय आलं? 6 इंटू एक्स मायनस 1. आता तुम्ही काय म्हणता? या पॉइंटवर तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करून पहा, कारण आपण काय वापरतोय? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आणि त्याच्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचं जे काही इक्वेशन, सेकंड डेरिव्हेटिव्हचं जे काही इक्वेशन एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 इंटू एक्स मायनस 1, त्याच्यामध्ये काय करणार आपण? हे क्रिटिकल पॉइंट्स टाकून पाहणार. जर निगेटिव्ह आले तर मॅक्सिमा, जर पॉझिटिव्ह आले तर मिनिमा. म्हणजे एफ डबल डॅश ऑफ 4. मग हे काय येईल? 6 इंटू 4 मायनस 1 दॅट इज पॉझिटिव्ह ना. म्हणजे at x is equals to 4, f of x has minima. बरोबर. आणि f डबल डॅश ऑफ -2 काढा. 6 इंटू -2 मायनस 1 म्हणजे -18. बरोबर. विच इज निगेटिव्ह.
and hence at x is equals to minus 2, f of x has maxima. बरोबर. आता मिनिमा मॅक्सिमा काढला का आपण? नाही काढला. आपण फक्त म्हणलं की ह्या पॉइंटवर मिनिमा येईल, ह्या पॉइंटवर मॅक्सिमा येईल. मिनिमा मॅक्सिमा काढायचंय आपल्याला, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू इव्हॅल्युएट इन दॅट फंक्शन. फंक्शन मध्ये x इज इक्वल टू 4 इव्हॅल्युएट केला तर आपल्याला मिनिमा मिळेल, आणि फंक्शन मध्ये x इज इक्वल टू -2 पुट केला तर आपल्याला मॅक्सिमा मिळेल. मग f ऑफ 4 काय येईल पहा, कलर चेंज करून द्या. f of 4 is equals to 4 cube minus 3 into 4 square minus 24 into 4 plus 5. बरोबर. मग हे 4 क्यूब 64 मायनस 16 3 जा 48 मायनस 96 प्लस 5. आता हे करा ऍड तुम्ही. 16 येईल, हे 16 मायनस 96 मायनस 80 प्लस 5 मायनस 75. बरोबर का? बरोबर. चाल काय? अरे सांगा की काय झालं. अरे हे फक्त चेक करण्यासाठी आहे, व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असं नसतं. हे चेक करण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम व्हॅल्यू. कळतंय का? ही मिनिमम व्हॅल्यू आहे. मिनिमा चेक करण्यासाठी फक्त आपण म्हणतो सेकंड डेरिव्हेटिव्ह कसं येते, पण मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी त्या पॉइंटवर आपण फंक्शनची व्हॅल्यू काढत असतो. कळतंय का? इकडं f ऑफ -2 काढा, म्हणजे काय येईल, -2 क्यूब मायनस 3 इंटू -2 स्क्वेअर मायनस 24 इंटू -2 प्लस 5. बरोबर. हे काय येईल, -8 -12 प्लस 48 प्लस 5. मग हे किती येईल, 36. -8 प्लस 5 प्लस 36. -8 प्लस 5 इज -3, म्हणजे 33 प्लस 33. दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. कळतंय का? ओके. आता हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे हे नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण. एकदम इझी आहे, काही नाही. हा, आणि एक्सरसाइज पण इझी. ठीक आहे, थांबायचं मग. नक्की की घ्यायचंय अजून? ओके.